बातमी मुंबईतूनच आहे। मुंबईतील कोस्टर रोडवर एका भरधाव कारचा भीषण अपघात झालाय। वेगावरील नियंत्रण सुटलं, त्यामुळे ही कार थेट डिवायडरला जाऊन आदळली आणि या भीषण धडकेत कारचं मोठं नुकसान झालंय। वेळेत एअरबॅग्स उघडल्यामुळे चालकाचा जीव थोडक्यात वाचलाय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। या कोस्टल रोडवरून माहिती देतात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे। पाहूया। मुंबईत सकाळी कोस्टल रोडवर एका पोर्शे कारचा अपघात झालेला आहे आणि ही कार आपण बघतो की भरधाव वेगाने येत असलेली ही कार वांद्रेच्या दिशेने जात होती आणि त्याच वेळी जे काय चालकाचं आहे ते गाडीवरील नियंत्रण सुटलेलं आहे आणि थेट बॅरिकेड्सनं जाऊन ही पोर्शे कार आहे ती धडकली। सुदैवाने या ठिकाणी आपण बघतोय की वाहन चालक आहे त्याला जास्त काही दुखापत झाले नाही। वेळेवर एअरबॅग्स आहेत त्या उघडल्या, त्यामुळे सुदैवाने चालक आहे तो बचावलेला आहे। मात्र ज्या पद्धतीने कोस्टल रोडवर आहे ते वेगाने गाड्या जात आहेत, यामध्ये आपण बघितलं की याआधी देखील अनेक अपघात या कोस्टल रोडवर झालेले आहेत आणि आज देखील सकाळी 8च्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे। एक विशेष करून म्हणजे सुदैवाने चालक जरी बचावला असला तरी ज्या पद्धतीने अपघात कोस्टल रोडवर होत आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात की ज्या गाड्या चालवत आहेत त्यांच्यावर नियंत्रण नाही आहे का, हा प्रश्न आता पुन्हा एकदा उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रमसह गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।